दारूच्या नशेत पेट्रोल पंपाला माचीस लावून फावड्याने तोडफोड। कर्मचाऱ्यांनी जीव वाचवला, आरोपीवर गुन्हा दाखल। रवींद्र वळवी, मोलगी। नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर घटना समोर आली आहे। धनाजी खुर्द येथील प्रतीक्षा पेट्रोलियम या पेट्रोल पंपावर एका माथेफिरूने दारूच्या नशेत पेट्रोल पंपाच्या डिस्पेन्सर युनिटला, मशीनला माचीस लावून पेटवण्याचा प्रयत्न केला, तसेच फावड्याने तोडफोड करून कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात आणला। हा संपूर्ण थरार दिनांक 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 6:30 सुमारास घडला। या धक्कादायक प्रकारात पंपावरील कर्मचारी थोडक्यात बचावले आहेत। धनाजी येथील प्रतीक्षा पेट्रोल पंपाचे संचालक सुभाष शंकर पावरा वय 42 यांनी या प्रकरणी धडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। फिर्यादीनुसार आरोपी विनेश उर्फ विना दानक्या पावरा धनाजी हा काही एक कारण नसताना दारूच्या नशेत पंपावर आला। त्याने प्रथम पेट्रोल पंपाला माचीस लावत आग लावण्याचा प्रयत्न केल्यामुळे परिसरात मोठी दहशत पसरली। कर्मचाऱ्यांनी लगेच हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करताच आरोपीने हातातील फावडा घेऊन थेट पेट्रोल भरण्याच्या डिस्पेन्सर युनिटवर आणि कपाटावर हल्ला केला। त्याने फावड्याच्या सहाय्याने हे युनिट आणि कपाट फोडून नुकसान केले, तसेच शिवीगाळ केली। पेट्रोल पंपावर अशा प्रकारे आग लावण्याचा प्रयत्न आणि शस्त्राने तोडफोड केल्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती, मात्र कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखून आरोपीपासून दूर होत आपला जीव वाचवला। आरोपीच्या या धक्कादायक कृत्याचे संपूर्ण चित्रीकरण पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे। पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे। या प्रकरणी धडगाव पोलीस स्टेशन मध्ये आरोपी विनेश उर्फ विना दानक्या पावरा याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 324(4) धोकादायक आयुधांनी दुखापत पोहोचवणे आणि 352 हल्ला करणेनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे। गुन्हा दाखल करणारे अंमलदार पोलीस नाईक सुनील चौधरी असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल हरिलाल कोकणी हे करत आहेत। प्राथमिक माहितीनुसार आरोपी विनेश पावरा याच्यावर यापूर्वीही सन 2019 मध्ये 2 गुन्हा रजिस्टर क्रमांक 38/2019 आणि 68/2019 नुसार गुन्हे दाखल आहेत। गुन्हा दाखल होऊनही आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही।